नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता भूमी सकाळ सकाळ लवकर उठलेली असते. छान फ्रेश होऊन तयार होऊन ती इथे आता देवीजवळ आशीर्वाद घ्यायला आलेली असते. त्यानंतर तिथे जे दिवा पणती चालू असतात देवीसमोर त्याच्यामध्ये तेलसुद्धा टाकत असते, जेणेकरून ते व्यवस्थित इथे तेवत राहिले पाहिजे. पणतीमध्ये आता तेल वगैरे घातलेलं असतं आणि ती पाया पडत असते, आई योगेश्वरीचा आशीर्वाद घेत असते. तेवढ्यातच इथे आता रागिणीने फिल्डिंग लावलेली असते. तिने तिच्या गुंड माणसाला फोन केलेला असतो आणि सकाळ सकाळ जेव्हा भूमी पहाटे उठते त्याच वेळेला त्या माणसाला सुद्धा बोलावलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो त्याचा फोन येतो की मॅडम, मी बंगल्याच्या बाहेर आता पोहोचलो आहे. तेव्हा रागिणी म्हणते, ठीक आहे, हीच संधी आहे, आता आतमध्ये ये. भूमी आता पहाटे उठली आहे, ती इथे पूजा करते. तू इथे यायचं आणि मग तिचा गेम करायचा. ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजे. आता सकाळी कोणी उठलेलं नाही आहे. तीच पहाटे लवकर उठते पूजा करण्यासाठी, घरातली आवरावर करण्यासाठी. त्या आधीच तिला इथून घेऊन निघून जा असं आता रागिणीने तिच्या माणसाला, गुंड माणसाला सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे भूमी आता देवीचा आशीर्वाद घेत असताना तिला दरवाजा जोरात उघडल्याचा आवाज ऐकू येतो. दरवाजा उघडून रागिणीनेच ठेवलेला असतो. त्यानंतर दरवाजा जोरात उघडल्यानंतर भूमी घाबरते. भूमी म्हणते, अरे बापरे, सकाळ सकाळ तर मीच उठते, माझ्या आधी कोणी उठत नाही. आज मनू उठली आहे का? मनू मनू तू आहेस का बाहेर? तू उघडलेस का दरवाजा? असं इकडे भूमी म्हणत असते. तो गुंड माणूस आता हळूच बाजूला लपून बसलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो भूमीला आता दरवाजा उघडल्यामुळे ती म्हणते की इतक्या लवकर तर मीच उठते ना, मग आता कोण उठलं असेल? कुणी उठलं आहे का? मनू तू आहेस का? असं म्हणत ती आता हळूहळू दाराच्या बाहेर येते. म्हणत असते, कोण आहे? कुणी बरं दरवाजा उघडला असेल? कोण आहे बाहेर? अशी तिला शंका येते. आता सकाळ सकाळ इथला एवढा मोठा मेन दरवाजा कोण उघडणार ना? कुणीतरी घरातलंच उठलं असेल असं भूमीला वाटत असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो भूमी आता हाका मारत असते, पण तिला कुणी आवाज देतच नाही, कारण ते कारस्थान असतं रागिणीचं. रागिणीनेच इथे दरवाजा उघडा ठेवलेला असतो भूमीचं किडनॅपिंग करण्यासाठी, तिच्या गुंड माणसाला आतमध्ये येण्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भूमी आवाज देत असते आणि तेवढ्यातच तो माणूस पाठीमागून भूमीच्या चेहऱ्यावरती आता स्प्रे मारतो. कुणीतरी आपल्या मागे आहे अशी चाहूल लागल्यानंतर भूमी मागे वळून बघते. मागे बघितल्यानंतर प्रेक्षकांनो इथे तो माणूस तिच्या चेहऱ्यावरती स्प्रे मारतो, ज्याने ती बेशुद्ध झालेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भूमी बेशुद्ध झाल्यानंतर रागिणीला खूप आनंद होतो. रागिणी म्हणते, चला इथे आता भूमीचा खेळ संपला. तेव्हा इथे ती आपल्या त्या माणसाला म्हणते, ए ऐक, आता तिला बेशुद्ध तर केलेस, पण नंतर ठरल्याप्रमाणे सर्व गोष्टी झाल्या पाहिजे. तिला इथून आता घेऊन जायचं, तिचा गळा दाबायचा, तिला मारून टाकायचं. त्याच्यानंतर ड्रममध्ये भरून, तो ड्रम आहे ना तो दरीमध्ये ढकलून द्यायचा. कळलं का तुला? तिची विल्हेवाट लावायची लगेचच्या लगेच. अजिबात ती जिवंत राहता कामा नये. ती संपलीच पाहिजे. ती जर जिवंत राहिली तर ती माझ्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करू शकते, माझ्या प्लॅनिंगमध्ये ती अडचणी निर्माण करू शकते आणि आता तिचं जिवंत राहणं माझ्यासाठी रिस्की आहे असं रागिणी म्हणत असते. कारण प्रेक्षकांनो भूमी रागिणीला म्हणालेली असते की येत्या विजयादशमीपर्यंत मी तुम्हाला सगळ्यांच्या समोर एक्सपोज करणार म्हणजे करणारच. त्याच्यामुळे इथे आता भूमीने तिला जणू काही चॅलेंजच केलेलं असतं आणि एकदा का भूमीने चॅलेंज केलं की ती पूर्ण करण्यासाठी जीवाची बाजी लावते, हे आता रागिणीला कळलेलं असतं. आणि म्हणूनच तिचं भांडं फुटू नये आणि इथे भूमी जिंकू नये यासाठी रागिणीने तिचा गेमच केलेला असतो. तिला आता मारून टाकण्याची सुपारीच दिलेली असते. तेव्हा तो माणूस भूमीला आता टेम्पोमध्ये टाकतो, एका ड्रममध्ये भरून तिला टेम्पोमध्ये टाकतो, त्याच्यावरती फुलं वगैरे टाकतो, जेणेकरून कुणालाही संशय येऊ नये यासाठी ही सगळी व्यवस्था करण्यात आलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता भूमीला ड्रममध्ये टाकून इथे टेम्पोमध्ये ठेवलं जातं. रागिणीचा माणूस तिला फोन करून सांगतो की आता आम्ही निघतोय. मी आता त्यांना बेशुद्ध तर केले, आता त्यांचा गळा दाबल्यानंतर तिला दरीमध्ये ढकलून देतो. रागिणी म्हणते की ठीक आहे, पुढचे पुढं बघू. रागिणी म्हणते की भूमी
अगं माझ्या वाकड्यात कशाला गेलीस तू? माझ्याशी वैर कशाला पत्करलंस? तुला माहिती नाही आहे का मी कोण आहे आणि मी किती खालच्या पातीला जाऊ शकते याचा अंदाज नाही आहे का तुला? तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की भूमी, अगं येत्या विजयादशमीपर्यंत मला एक्सपोज करणार होतीस ना, पण अजून नवरात्र संपलेलीच नाही आहे. नवरात्र संपलेलीच नाही आहे, त्याआधी मीच तुझा गेम केला. अगं या रागिनीला हरवणं इतकं सोपं नाही आहे गं भूमी, इतकं सोपं नाही आहे. रागिनीला कधीच कुणी हरवू शकत नाही असं इकडे आता ती स्वतःलाच म्हणत असते आणि म्हणत असते की भूमी, गुड बाय. गुड बाय भूमी, माझ्या वाकड्यात जाऊन तू खूप मोठी चूक केलीस असं इकडे आता रागिनी स्वतःजवळच म्हणत असते की गुड बाय भूमी. भूमी, तुझा खेळ खाल्लास. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता नाकाबंदी लागलेली असते. इथे पोलीस असतात, त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम काम करत असते. इन्स्पेक्टर गायकवाडसुद्धा असतात आणि ते इथे सगळ्यांचं लायसन्स वगैरे चेक करत इथे एकेकाला आता पुढे पाठवून देत असतात. तेव्हा आता हा माणूस घाबरतो, तो पाठीमागून निसटून जायला निघणार तेवढ्यातच एक कार येते आणि ती आता त्या टेम्पोच्या मागे उभी राहते. म्हणजे त्या माणसाला गाडीसुद्धा बाहेर काढता येत नाही, कारण ती गाडी आता मध्ये लॉक झालेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो इन्स्पेक्टर गायकवाड सगळ्यांचे लायसन्स वगैरे चेक करत असतात. तेव्हा तो घाबरलेला असतो. तो टेम्पोवाल्याकडे बघत असतो, पूर्णपणे टेन्शनमध्ये येतो की आता काय होणार. तेवढ्यातच प्रेक्षकांनो हवालदार शिंदे तिथे आलेले असतात. तेव्हा हवालदार शिर्के म्हणतात, काय रे लायसन्स कुठे आहे? तेव्हा लायसन्स वगैरे दाखवलं जातं. टेम्पोमध्ये मागे काय आहे? तेव्हा गुंड माणूस म्हणतो की टेम्पोमध्ये काय नाही साहेब, फुलं आहेत फुलं. आता नवरात्र चालू आहे ना, फुलं घेऊन चालू एका ठिकाणी. तेव्हा इथे हवालदार म्हणतात, फुलं आहेत, बघू दे मला. तेव्हा हवालदार टेम्पोमध्ये चढतात आणि इथे म्हणतात की काय, इथे या ड्रममध्ये तुम्ही फुलं ठेवलीत का? ड्रममध्ये कोणी फुलं ठेवतं का? तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता वरून वरून चेक करत असताना तो गुंड माणूस म्हणत असतो की साहेब अहो काय करायचं, ज्या काही टोपल्या लावल्या होत्या त्या सगळ्या टोपल्या पडल्या ना खाली आणि त्या तुटल्या. मग त्या टोपल्यांमध्ये तुटलेल्या फुलं कशी काय द्यायची ना आपण, म्हणून हा एक ड्रम घेतला, त्याच्यामध्ये सगळी फुलं टाकली. आता तो ड्रम नेऊन त्या लोकांना देऊन टाकेन, म्हणून ती फुलं त्या ड्रममध्ये आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता हवालदाराला संशयास्पद वाटत असतं आणि ते वाटायलाच हवं, कारण ते संशयास्पदच होतं की इथे आता टेम्पोमधून ड्रममध्ये फुलं कोण घेऊन जातं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता आकाश शांतपणे झोपलेला असतो. अचानकपणे त्याला जाग येतो आणि तो उठून बसतो. शेजारी बघतो तर काय, शेजारी भूमी नसते, कारण भूमी 4:30ला उठलेली असते पूजा करण्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो आकाश म्हणत असतो, हे काय भूमी कुठे गेली आता, आणि भूमीबद्दल मला इतकं विचित्र आणि वाईट स्वप्न का बरं पडलं असेल, मला असं स्वप्न पडायची गरज काय होती. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आकाश म्हणत असतो की भूमी तू ठीक तर आहेस ना, तुला काही झालं तर नसेल ना, कारण इथे आता भूमी घरामध्ये नाही आहे. तर आकाशला चांगली वाई येत नाही. त्याला असं वाटतं की काहीतरी गडबड नक्की आहे, पण ती काय गडबड आहे, भूमी कुठे गेली असेल असं तो विचारत असतानाच इथे आता मानसी त्यांच्या रूमच्या दिशेने आलेली असते. तेव्हा आकाश म्हणतो, मानसी अगं भूमी कुठे आहे? तेव्हा मानसी म्हणते, भाऊजी अहो भूमीताई खाली नाही आहे, म्हणून मीच तिला वरती बघायला आले. तर ती वरती रूममध्ये पण नाही आहे का? अहो भाऊजी ताई ना सकाळ सकाळ लवकर उठते, ती इथे देवीची पूजा करते, घरातली अर्धी कामं ती उरकून ठेवते सकाळीच, जे काही बनवायचं आहे ते नैवेद्याचं वगैरे सगळं ती बनवून घेते. पण आता मी उठले फ्रेश होऊन गेले तर काही आवरलेलं नाही आहे. मी तिची मदत करायलाच गेले होते पण काहीच आवरलेलं नाही आहे, म्हणून मी विचार केला की ती रूममध्ये असेल, क्षितिजाला काहीतरी तयार वगैरे करत असेल. तुमच्याकडून मला आत्ता कळतं आहे की ताई रूममध्येच नाही आहे म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आकाश म्हणत असतो की मला तर टेन्शन आलं आहे, आई योगेश्वरी माझ्या भूमीला काही होऊ देऊ नका. आणि तू बागेत बघितलंस का मानसी? ते मानसी म्हणते, हो बागेत मी बघितलं आणि अथर्वलासुद्धा पाठवले बागेमध्ये सगळीकडे बघायला. तेव्हा आकाश म्हणतो, हे कसं शक्य आहे, कुठे जाईल एवढा सकाळ सकाळ भूमी? किती वेळा तिला सांगितलं न सांगता कुठेही जात जाऊ नकोस म्हणून, तरीसुद्धा कुणाचं ऐकणार नाही आहे भूमी. कुठे गेली असेल आता, कुठल्या संकटात तर सापडली नसेल ना. तेव्हा प्रेक्षकांनो रागिनी म्हणते, अरे काय झालं आकाश, काय झालं काय? आकाश म्हणतो, आत्या अगं भूमी बघ ना, सकाळी लवकर उठली होती तिची कामं आवरण्यासाठी, पण ती आता कुठे काही माहितीच नाही आहे.
तेव्हा रागिनी म्हणते, आकाश अरे कशाला पॅनिक होतोयस? तुला माहिती आहे ना भूमी अधूनमधून कामानिमित्त सातत्याने बाहेर जातच असते की, मग तू आत्ताच एवढा का घाबरतोयस? तेव्हा आकाश म्हणत असतो की अगं आत्या, घाबरू नाही तर काय करू? अगं तिच्या जीवाला किती वेळा धोका निर्माण झाला आहे तुला माहिती आहे ना? अगं तिला लोक किडनॅप करतात पैशांसाठी वगैरे. नाही नाही, मला तिची खूपच जास्त काळजी वाटते. डोक्यावरती टांगती तलवार असताना तिने बाहेर जायचंच कशाला? तेव्हा अथर्व म्हणतो, आकाश अगदी बरोबर बोलतोयस ती, पण आता सध्या सध्या आता ताईला शोधणं महत्त्वाचं आहे. तेव्हा मी परत एकदा बघू का आजूबाजूला कुठे असेल तर? नाहीतर तिला फोन कर ना. तेव्हा आकाश म्हणतो, अरे असं काय करतेस अथर्व? अरे तिचा फोन तर रूममध्येच आहे ना आणि पर्स पण रूममध्ये आहे. याचा अर्थ ती खरेदी तर काही करायला गेलेलीच नाही आहे, कारण फोन ऑनलाईन पेमेंट करायला फोन घरात आहे आणि इथे कॅश वगैरे तिच्या पर्समध्ये असते. पण आता जर तीच घरामध्ये नाही आहे आणि सगळं हे ठेवून गेली आहे, तर मग याचा अर्थ ती खरेदीला तर गेलेलीच नाही आहे. कोणी तिला किडनॅप वगैरे तर केलं नसेल ना? भूमी, का नाही ऐकत तू माझं? का न सांगता निघून जातेस? तेव्हा अथर्व म्हणत असतो, आकाश मला काय वाटतं, भूमीताई अधूनमधून इन्व्हेस्टिगेशन करत असते ना कुठल्या तरी गोष्टीचं, तर मला असं वाटतंय ती इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठीच गेली असेल. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, नाही नाही, अगदी बरोबर बोलतोयस तू, मला पटते तुझं म्हणणं. इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठीच ती कुठेतरी गेली असेल, पण आता इन्व्हेस्टिगेशन करता करता अडचणीत नाही सापडली म्हणजे मिळवलं. भूमी, का तू हट्ट करतेस? का नाही माझं ऐकत गं? लहान मुलगी आपली क्षितिजा, तिचासुद्धा विचार करत नाही तू आणि घरातून सरळ तू निघून जातेस. आमचा थोडा तरी विचार कर ना. त्यानंतर प्रेक्षकांनो रागिनीला तिच्या गुंड माणसाचा फोन येत असतो. रागिनी म्हणते, चला फोन आला एकदाचा, आता त्या भूमीचं काम झालं आहे एवढंच मला ऐकायचं आहे फक्त. भूमी या जगात नाही आहे एवढंच मला ऐकायचं आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भूमीला त्या माणसाने एका ड्रममध्ये ठेवलेलं असतं आणि मग तो फोनवरती सांगत असतो की रागिनी मॅडम, अहो एक लफडा झालं हो. रागिनी म्हणते, का, काय झालं? काय झालं? भूमी पळून गेली का? नक्की काय घडलं आहे ते सांग. तेव्हा तो गुंड माणूस म्हणतो, नाही मॅडम असं काही झालेलं नाही आहे. अहो पण एक लफडा असा झाला आहे की तुम्ही काय म्हणाला होतात की भूमीला एका दरीच्या ठिकाणी घेऊन जा, तिचा गळा दाब आणि तिला ठार मारल्यानंतर दरीमध्ये तिला ढकलून दे, टेकडीवरून तिला ढकलून दे असं तुम्ही म्हणाला होतात. अहो पण मी जेव्हा इथून आता बाहेर पडत होतो डोंगराळ ठिकाणी जायला, तेवढ्यातच माझं लक्ष गेलं सगळीकडे नाकाबंदी होती. सगळीकडे नाकाबंदी आहे, त्याच्यामुळे आपल्याला आता दरीपर्यंत जाता येणार नाही आणि नाकाबंदी असल्यामुळे इथे आता पोलिसांचा खूप मोठा इथे ग्रुपसुद्धा आहे. त्याच्यामुळे मग मला आपला टेम्पो हा इथे घेऊन यावा लागला. तर टेम्पोला इथे कसं आणलं, तर एक माणूस चोरी करून पळून जात होता. चोर चोर म्हणून सगळे त्याच्या मागे धावायला लागले आणि तेवढ्यातच त्या माणसाने तिथून टेम्पो काढला. रागिनी म्हणते, चला निदान टेम्पो तरी निघालाय ना. मग आता एक काम कर, आत्ताचा आत्ता तिचा गेम कर, तिचा गळा दाब, तिला मारून टाक. आत्ताच्या आत्ता तिचा गेम झाला ना की माझा अर्ध टेन्शन दूर जाईल. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता तो माणूस म्हणतो की आता रागिनी मॅडम जे काही बोलल्यात ते ऐकायला तर हवंच. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे तो गुंड माणूस जातो फुलं बाजूला करायला. त्याला वाटतं की भूमी अजून बेशुद्धच आहे, पण डायरेक्ट भूमी इथे उठूनच उभी राहते. तेव्हा इथे तो माणूस म्हणतो की काय, तू जिवंत आहेस? तू शुद्धीवरती कधी आलीस आणि हात कधी सोडलेस? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भूमी म्हणत असते की तू मला इथे बेशुद्ध करून टाकलंस. मी शुद्धीवरती आल्यानंतर सगळ्यात आधी पहिले माझे हात सोडले आणि पाय सोडले, कळतंय का तुला? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता तो गुंड माणूस भूमीवरती हल्ला करत असतो. तो म्हणत असतो की हे तुला सोडणार नाही आहे मी, कळलं ना? तेव्हा भूमी म्हणते, कोण कोण आहेस, कोण रे तू? सांग ना कोण आहेस? रागिनी पटवर्धनचा माणूस आहेस ना? सांग, रागिनी पटवर्धनचा माणूस आहेस ना? तेव्हा इकडे आता तो गप्पच बसतो. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे भूमी म्हणते, अरे बघ ना तुझा चेहरा बघ, चेहऱ्यावरती जो तुझा रंग होता ना तो उडाला आहे, तुझा चेहऱ्यावरचा रंगच उडाला आहे. आणि त्याचबरोबर माझ्या हे सुद्धा लक्षात आले की तू रागिनी पटवर्धन यांचाच माणूस आहेस. तुझ्या चेहऱ्याचा उडालेला रंगच हे सांगतोय मला. त्याच्यामुळे मला आता तू जाऊ द्या, मला जाऊ द्या आता. कारण कसं आहे, रागिनी पटवर्धन यांच्या विरोधात मी पुरावे गोळा करते त्यांना एक्सपोज करण्यासाठी. त्यांना एक्सपोज करता करता तुला एक्सपोज करायला मला वेळ लागणार नाही आहे. तुझ्याही विरोधामध्ये आता पुरावे गोळा करते आणि ते सादर करते, त्यांच्याबरोबर तुलाही शिक्षा होईल. तेव्हा इथे तो माणूस म्हणतोय, गप्प बसा, जास्त बोलायचं नाही, जास्त नाही टिवटिव टिवटिव करायचं, कळलं का तुला? जास्त बोलतेस, आता बघ तुझा कसा गेम करतो ते.
त्यानंतर इथे आता तो माणूस भूमीवरती हल्ला करत असतो तिला मारण्यासाठी, पण इथे भूमीसुद्धा धडधाकट आहे. तीसुद्धा छान पद्धतीने इथे टॅकल करत असते, त्याला धक्का मारत असते, इकडून तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते. दरवाजाजवळ येते आणि म्हणत असते, कुणी आहे का? प्लीज दरवाजा उघडा, कुणी आहे का बाहेर? प्लीज माझी मदत करा. कारण इथे भूमीने त्या गुंड माणसाला धक्का देऊन आता पाडलेलं असतं आणि त्यामुळे त्याच्या डोक्याला मार लागतो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की दरवाजा उघडा, दरवाजा उघडा. पण इथे दरवाजा आता कुणीही उघडत नाही आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे तो गुंड माणूस तिच्या अंगावरती धावून येतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भूमी गायब झालेली असते. भूमीला कोणी किडनॅप तर केलेलं नाही आहे ना, असा संशय आता बलदेवला सुद्धा आलेला असतो. बलदेवला त्याच्या मित्राचा फोन येतो. तो म्हणत असतो, अरे कुठे आहेस तू? ते औषधं रिटर्न करायचे आहेत, थोडेफार पैसेसुद्धा द्यायचे आहेत उरलेले. तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो, किती पैसे द्यायचे आहेत ते सांग, पैसे मी देतो. त्यानंतर इथे तो माणूस म्हणतो की काय झालं, तू असं का बोलतोयस? तेव्हा इथे मी सकाळीसुद्धा आलो होतो आईबद्दल तुला सांगायला आणि कॅश अर्जंट हवी होती ती घ्यायलासुद्धा आलो होतो, पण तू का माझा फोनच उचलला नाहीस? तेव्हा इथे तो म्हणतो की फोन सायलेंटवरती होता ना म्हणून. तेव्हा इथे आता त्याचा मित्र विचारतो, तू कधी येतोयस हॉस्पिटलला? तेव्हा अभिजित म्हणत असतो की आई कशी, आई बरी आहे ना? तो म्हणतो हो आई बरी आहे, पण तू बघायला येशील ना तिला आणि येताना कॅशसुद्धा घेऊन ये. तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो की हे बघ कॅश मी तुला देतोय आत्ताच, पण मला एका ठिकाणी महत्त्वाच्या जायचं आहे, तिथून आल्यानंतर मी आईला भेटायला नक्की येईन, चालेल ना? तेव्हा तिचा मित्र म्हणतो बरं बरं चालेल. तेव्हा बलदेव म्हणत असतो की तू सकाळी किती वाजता आलेलास? तर 4:30-5च्या दरम्यान मी आलो होतो, पण मग सगळेजण झोपले होते, मी डिस्टर्ब केलं नाही कुणाला आणि मी सरळ निघून गेलो, म्हणालो की कॅश तुम्हाला नंतर देईन म्हणून. तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो, अरे असं काय केलंस? तू मला जर बोलला असतास, आवाज दिला असतास तरी मी उठलो असतो ना. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता त्याचा मित्र म्हणतो बरं बरं ठीक आहे, जाऊ दे आता ते सगळं, तू पैसे घेऊन या. तेव्हा बलदेव म्हणतो मी पैसे घेऊन येतोय, त्याआधी माझं एक महत्त्वाचं काम आहे. तू इथे काही संशयास्पद बघितलंस का रे? 4-4:30 वाजता घराच्या बाहेर काही संशयास्पद दिसलं तुला? तेव्हा इथे आधी तो म्हणतो की नाही काही दिसलं नाही, पण नंतर पुन्हा म्हणतो की हां 4:30-5च्या दरम्यान एक टेम्पो तिथे आला होता आणि त्या टेम्पोमध्ये एक ड्रम भरत होते लोक, ते मी माझ्या डोळ्याने बघितलं. तेव्हा बलदेव म्हणत असतो अच्छा, म्हणजे इथे एका टेम्पोमधून ड्रमामधून भूमिताईला किडनॅप करण्यात आले. आता काही करून आधी भूमिताईला वाचवलं पाहिजे. तेव्हा तिथे आता आकाश आणि अथर्व दोघेजण येतात. तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो की अरे आकाश, भूमिताईबद्दल एक क्लू सापडला आहे. भूमिताई आहे ना 4-4:30 वाजता घराच्या बाहेर आली होती, तेव्हा एक टेम्पोवाला तिथे आला होता आणि तो तिला ड्रममधून घेऊन गेला. आपल्या वॉचमॅनने सांगितलं, तो शेजारचा वॉचमॅन आहे ना त्याने सांगितलं मला. तेव्हा इथे आकाश म्हणतो हो का, बरं बरं ठीक आहे, मग आपण निघूया ना. त्या टेम्पोवरती इथे आता असं काहीतरी संशयास्पद लिहिलेलं असतं, ते बरोबर अभिजितच्या लक्षात आलेलं असतं. रूपचंदा की काय असं नाव त्या टेम्पोवरती लिहिलेलं असतं आणि त्याला निळी पिवळी अशी झालर होती. खूपच जास्त युनिक आणि नटवलेला तो टेम्पो होता असं अभिजितचं म्हणणं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता आकाश म्हणत असतो की ठीक आहे, मग तो टेम्पो नक्की कुठे आहे ते आपण बघूया, कुठे लावून ठेवलं आहे. रूपचंदा हे त्या टेम्पोचं नाव आहे, त्याच्यावरील नाव आहे आणि ज्या पद्धतीचं डेकोरेशन केलेलं असतं त्याचं वर्णनसुद्धा इथे आता सांगण्यात आलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता भूमी बसलेली असते. तेव्हा तो गुंड माणूस तिच्या जवळ येतो, तिला मारण्याचा प्रयत्न करत असतो, कारण रागिणीने सांगितलेलं असतं की आता गोडाऊनमध्ये ठेवलेस ना त्या भूमीला, का तर बाहेर बंदोबस्त आहे म्हणून तिला तू गोडाऊनमध्ये आणलेस, ठीक आहे, पण आता तिचा गळा दाब आणि तिला मारून टाक. एकदा का ती मेली की 2 दिवसात तिच्या डेड बॉडीची कशी विल्हेवाट लावायची ते मी बरोबर करेन. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आकाश आणि अभिजित दोघेही जण त्या ठिकाणी पोचलेले असतात. तर प्रेक्षकांनो इथे अथर्वसुद्धा आलेला असतो मदतीसाठी. तिघेही जण गाडीतून खाली उतरतात आणि जिथे रूपचंदा या नावाचा टेम्पो उभा असतो तिथूनच आता सगळेजण भूमीला सुखरूपरित्या सोडवायला येत असतात आणि त्या मूर्ख माणसाला, त्या गुंड माणसाला चांगला धडा शिकवायला येत असतात. तो माणूस म्हणत असतो काय करू हिचं, हिला मारून टाकू का? पण आता बंदोबस्त किती दिवस चालू राहील काय माहिती, आता जर मारलं तर लगेच 2-3 दिवसामध्ये वास सुटायला सुरुवात होईल आणि मग तिला इथे ठेवणं रिस्की होऊन जाईल. काय करू त्याचा विचार चालू असतानाच प्रेक्षकांनो त्या ठिकाणी आता अथर्व, इथे आकाश आणि अभि तिघेही जण आलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे त्या माणसाला आता टेन्शन आले, या बाईला कसं मारू आणि मारू तर मारू,
पण या सगळ्यातून मला काय मिळणार आहे? 2-3 दिवसामध्ये नाकाबंदी बाजूला नाही झाली तर हिला मी आता मारेन आणि मग सगळीकडे वास येईल आणि मग मात्र मला पकडल्याशिवाय पोलीस काही राहणार नाही. तेव्हा आता हिला मारू तरी कसं, असा विचार गुंड माणूस करताना तिथे अभिजित, आकाश, अथर्व येतात आणि तिघेजण त्या माणसाला आता मारतात, त्याच्या टीमला मारतात आणि भूमीला आता सुखरूपरित्या घरी घेऊन जाणार असतात. कारण आकाशने भूमीचा जीव हा फायनली वाचवलेला असतो.